पुण्यामध्ये गॅस टंचाईचा ब्रेकफास्ट सेंटरला फटका बसलाय। ब्रेकफास्टमधील मेन्यू निम्म्यावर आलाय। सध्या गॅस मिळत नसल्यामुळे फक्त मटकी पोहे आणि चहा उपलब्ध आहे। जर आणखीन दिवस अशी परिस्थिती राहिली तर हे ब्रेकफास्ट सेंटर बंद करण्याची वेळ ओढवणार आहे। पुण्यातील एका ब्रेकफास्ट सेंटरमधून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पाहूयात। व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळत नसल्याने त्याचा थेट परिणाम आता पुण्यातल्या अनेक नाश्ता सेंटरवर सुद्धा पाहायला मिळतोय। मी सध्या पुण्यातल्या गांजवे चौक परिसरात आहे आणि आपण जर पाहिलं तर पुण्यातले असे अनेक छोटे उपाहारगृह किंवा नाश्ता सेंटर आहेत, त्यांच्यातला जो मेनू कार्ड आहे ते आता अर्ध्यावर आलेलं आहे। आपण जर पाहिलं तर पुणे शहर या ठिकाणी अनेक नोकरदार वर्ग आहेत, महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत, जे सकाळी अशा नाश्ताचे जे केंद्र आहेत त्या ठिकाणी मोठी गर्दी करतात। मात्र गेल्या काही दिवसांची जी परिस्थिती बघता सगळ्या नाश्ता सेंटर जे आहेत त्यांनी मेनू जे आहेत ते अर्ध्यावर आणलेले आहेत। सिलेंडरवरही महाग पडतोय सिलेंडर आणि मिळत नाहीये। आम्ही 4-5 मेनू कमी केलेले, जसे की इडली वडा सांबार आणि त्याच्यानंतर चपाती भाजी, व्हेज पुलाव, दाल खिचडी, हे जे आमचं आहे ते सर्व बंद केलेलं आहे। जेव्हा मागणी होते सर्व म्हणतात की का नाहीये, तर आम्ही म्हणतो गॅस नाहीये, कमर्शियल गॅस मिळतच नाही आम्हाला। आज 1 आठवडा झाला की आम्हाला कमर्शियल गॅस बिलकुल बंद आहे, आमचे दुकान वगैरे सर्व बंद आहे। जे स्टॉकमध्ये आहे ते थोडं थोडं आम्ही चालवतोय, कसंही भाग पाडतोय आमचं की दुकान चालली पाहिजे, दुकान बंद नाही राहिली पाहिजे। आम्ही फक्त पोहे, मटकी, उपीट बस इतकं चालवतोय आणि चहा, ऑनली चहा। ज्या मालकांचं म्हणणं आहे की जे पदार्थ गॅस ज्याला कमी लागतो तेच आम्ही ठेवतोय। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।